बीसी से हमारे प्रतिनिधि पंकज मिश्रा ने हमें जानकारी दी है कि एक 8 वर्षीय बालक को अमानुष तरीके से मारपीट करने वाले पूर्व प्राचार्य तथा उसकी पत्नी व बेटे पर पुलिस थाने में एट्रोसिटी सहित अन्य धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है और घटना की जानकारी सोशल मीडिया पर वायरल होते ही अन्य समाज बांधवों के साथ भंते चैतीय संग्राम गिरी के नेतृत्व में बीसी पुलिस स्टेशन पर एक मोर्चा निकाला गया। तो आइए सुनते हैं इस पूरी घटना के संदर्भ में स्वयं भंते चैतीय संग्राम गिरी ने क्या जानकारी दी। सर्व आमच्या बांधवांना ॲक्च्युली 25 तारखेला घडलेली घटना, ज्या घटनेचं माणुसकीने सुद्धा त्याचा निषेधच करेल। माणुसकी हा केवळ कोणत्या धर्माचा नाही, कोणत्या पंथाचा हा प्रश्न नाही, हा माणुसकीचा एक नियम आहे। त्या नियमाच्या अनुषंगाने मला असं वाटते की त्याचं उल्लंघन झालं। दिनांक 25ला घडलेली घटना, त्या घटनेमध्ये हा 8 वर्षाचा चिमुरडा लहानसा मुलगा, ज्याचं नाव मंथन शंकर रामटेके, हा फक्त खेळत होता। खेळता खेळता फक्त त्यांच्या गाडीला फक्त हात लागला किंवा काही खरचटलंही असेल त्याच्या गाडीला, त्या माध्यमातून या ज्या परिवार आहेत, ज्याला आपण प्राचार्य म्हणतो, त्या परिवाराने त्या पोराला खेचत खेचत घेऊन 150 मीटर अंतरावर खेचत घेऊन आणि त्याला त्यांच्या स्वतःच्या घरात नेऊन कोंडून ठेवलं आणि कोंडून ठेवल्याबरोबर त्यांना अमानुषपणे मारहाण केली। आणि जेव्हा ती मारहाण केली तेव्हा लेफ्ट साईडचं त्याचं संपूर्ण गाल जो आहे सुजून गेला आणि त्या पोरांनी पॅन्टामध्येच लघवीसुद्धा केली। आणि ही लघवी ज्यावेळेस झाली त्यावेळेस ज्यावेळेस त्या पोराला होश नव्हतं झालं, त्या मेडिकलमध्ये त्यांनी दाखवण्यात आलं की इंजुरी आहे म्हणून, त्याला नॉर्मल इंजुरी आहे म्हणून दाखवली। तर त्या संदर्भात त्याच्या आईने घटनेच्या स्थळावर बघितल्यानंतर, दुसऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर त्याची आई जेव्हा स्टेशनला गेलीत आणि स्टेशनला गेल्यानंतर त्याच्या आईने जेव्हा तक्रार केली तर नाईलाजास्तव सांगायला वाईट वाटतंय की पोलीस प्रशासनाने थोडीफार धीरंगाई दाखवली आणि त्या धीरंगाईच्या अनुषंगाने ज्या पोरांना तत्काळ असा न्याय पाहिजे होता त्या न्याय मिळाला असं दिसलेलं नाही। म्हणून ही कालच्या पेपर माध्यमातून ही कात्रण रात्री 7:30च्या दरम्यान माझ्यापर्यंत आलं आणि मी 7:30 वाजता तिथून निघालो आणि 7:45-9च्या दरम्यान या पीडित परिवाराला, रामटेके परिवाराला भेटलो आणि भेटल्यानंतर अक्षरशः त्या बाळाच्या चेहऱ्यावरची सुजन बघितली आणि बघितल्यानंतर मी पोलीस प्रशासनालाही फोन केला की नेमकं तुम्ही करत काय। पोलीस प्रशासन 2-3 दिवसापासून चौकशी करत आहेत आणि तरीसुद्धा त्या आरोपीला अटक होत नाही आणि आरोपीचा पेशा आहे प्राचार्य। मी म्हणतोय की शिकलेला प्रवर्ग जर एखाद्या लहान पोराला जर तुम्ही अमानुषपणे जर मारत असाल तर हे कितपत योग्य आहे। हा फक्त लोक त्याला वेगवेगळा रंग देतील, वेगवेगळ्या रंगातून त्याला बघतील की हे राजकारण करत आहे, हे वेगळ्या पद्धतीने। मित्र हो, हे राजकारण नाही, हे या पद्धती या प्रकरणामध्ये आमचा आदिवासी समाजाचा जरी पोरगा असेल, आमचा ओबीसी समाजाचा पोरगा असेल, आमच्या कोणत्याही समाजाचा पोरगा जरी असेल तरी भूमिका आमची हीच असते की असं अजिबात अमानुषपणे मारहाण होऊ नये। आणि ज्या पद्धतीने गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तर तो गुन्हा दाखल झाला नव्हता। म्हणून त्या नाईलाजास्तव आज संपूर्ण भिसीतले संपूर्ण बांधव आज आम्ही पोलीस स्टेशन गाठलं। पोलीस स्टेशनमध्ये तत्काळ त्यांनी गुन्हा नोंद केला आणि गुन्हा नोंद करून SDPO साहेबांनी त्यांना दोघांना अटक केली। त्यांच्या आईच्या म्हणण्यानुसार ते म्हणतात की तो जो मुलगा आहे, तो मुलगा चला मारलं असतं, आम्ही हाही मान्य करू की आमच्या लहान बाळाला 2 थापडा मारलाही असते, आम्ही त्यालाही मान्य करू, पण हे कितपत योग्य आहे की तुम्ही त्या पोराला तुमच्या घरात घेऊन जाल, त्याला एका रूममध्ये बंद कराल आणि त्याला 3घेही जण माराल। अरे हे कितपत योग्य आहे? हा माणसाला शोभणारा नियम नाही आहे। तुमच्याकडेही बाळं असतील, तुमच्याकडेही मुलं असतील तर तुमच्या भावना काय असतील त्या महत्त्वाची भूमिका होती। म्हणून त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी आलो की साहेब, मायबाप सरकार, तुम्ही काय केलं त्या प्रकरणाला अनुषंगाने। तर आज मायबाप सुन्न झालेले मायबाप सरकार पोलीस स्टेशन हे आज जागा झालं आणि त्यांनी ॲट्रोसिटी ॲक्ट गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली। पण पोरगा हा फरार आहे। पोरगा कोणत्या तरी अहमदाबादला इंटरव्ह्यूला गेला आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर पोलीस म्हणतायत की आम्ही त्यांना
त्यांचं लोकेशन घेऊन आम्ही त्यांना अटक करू. आम्हाला हीच भूमिका असती. आम्ही बाबासाहेबांचे लेकरं, न्यायाने लढाई लढणारे माणसं आहोत. आम्ही कोणासोबत वैरत्व करणारे नाही. आम्ही कोणाला विरोधात बोलणारे नाही. आम्ही कोणाचा अशा पद्धतीची हीन भावना ठेवणारे आम्ही माणसं आहोत. आम्हाला शांतप्रिय माणसं आहोत. तुम्हीही जगा आणि आम्हालाही सुखपूर्वक नांदू द्या, हीच आमची भावना आहे. म्हणून या उद्देशाने आणि पोलीस प्रशासनाने आता जी काही सहकार्य केलं, जेव्हा लोकांचा दबाव आला, जे काही सहकार्य केलं, या सहकार्याबद्दल मी पोलीस महोदयांचं मनपूर्वक आभारी राहील की ज्यांनी खूप उत्तम सहकार्य केलं. पण ही सहकार्य 2 दिवसाआधी जर झालं असतं तर त्याला ही अशी गरज पडली नसती. नेहमी आंबेडकरी समाजाला असं टोचे देणं, असं टोचणं हे उचित नाही. मला महाबाप सरकारला, प्रशासनाला मलासुद्धा हेच सांगायचं आहे की प्रशासनानं तुम्हीसुद्धा आमच्या आंबेडकरी समाजाची परीक्षा घेत जाऊ नका. ज्या वेळेस आमचा आंबेडकरी समाज जेव्हा जागतो तेव्हा आम्ही न्यायाच्या लढाईनेच आम्ही लढतो. आता आमचं एवढेच मागणी आहे प्रशासनाला की तुम्हीसुद्धा जी काही तुम्ही हे करतात, जे काही तुम्ही फेर तपास करता, तो निपक्ष पद्धतीने व्हायला पाहिजे. याच्यात राजकीय कोणताही दबाव येता कामा नये. याच्यात कोणताही आलापणाचा, कोणताही व्यक्तीचा दबाव येऊन ही केस मॅनेज होता कामा नये. आमची एवढीच मागणी आहे. निपक्ष जांच हो, या पोराला न्याय द्यावा, हीच आमची मागणी आहे. और वहीं हमारे प्रतिनिधि ने अब हमें जानकारी दी है कि इस मारपीट के प्रकरण में दोनों भी आरोपी सुधाकर गोने तथा कांचन गोने को न्यायालय ने 14 दिनों की न्यायालयीन सजा सुनाई है. साथ ही बेटा मंथन गोने परीक्षा के कारण बाहर गया है, आने के बाद वह भी सरेंडर करेगा, ऐसी जानकारी पुलिस ने दी है. CTV के लिए हमारे प्रतिनिधि पंकज मिश्रा की रिपोर्ट.